जा तू खड्डा खणायला घे, मी पूजेची तयारी करते. चिमाजी उधळ दे. नको मला दे. गणपती बाप्पा मोरया. मालक कसला तरी आवाज आला. तू ऍक्च्युली काहीतरी लागलंय. बघा बघा बघा. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. आजी मूर्ती सापडली. तू ते महाराज म्हणाले होते ना, श्रद्धा ठेव बुद्धिदाता नक्की सापडेल. सापडला. म्हणून म्हणते मधनं मधनं ऐकत जा जरा माझ्या म्हातारीचं. जरा घेऊन चला आता. अरे तू बूट काढ आधी. चला चल. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा. करता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, दुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उपेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची. साहेब तुम्हाला इथलं पाणी चालत नाही म्हणजे तुम्ही इंग्लंड का? अमेरिका? हो हो अमेरिका. ओळखलं आपण. आमच्याकडे असं काही भेदभाव नाही, पण आम्ही सगळी सेवा करतो. तुम्ही मागायचं आम्ही द्यायचं, आम्ही मागायचं तुम्ही द्यायचं. नमस्ते साहेब. हे आमचे मॅनेजर जांभळे साहेब. तसं खरं तर रजिस्टर भरल्याशिवाय आम्ही कुणालाही कॉटेज देत नाही, पण तुम्ही आलात आणि अचानक चक्कर येऊन पडलात म्हणून आम्ही तुम्हाला सूट दिली आहे ही. रजिस्टर भरा आता. काय काय नाव म्हणलं त्यांचं? जांभळे साहेब. जांभळे साहेब हे नंतर केलं तर नाही चालणार का? नंतर नाही 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 अजिबात नाही चालणार. तुम्हाला आत्ता रजिस्टर भरायला लागेल आधी. नाही काय आहे, मी 36 तास प्रवास करून आलोय हो अमेरिकेहून. हो खरं आहे. म्हणजे तुम्ही अमेरिकेहून या, रशियाहून या, नाही तर अगदी मंगळाहून या, पण आधी रजिस्टर भरा. साहेब पाणी. काय करतोयस तू हे? यांनी अजून रजिस्टर नाही भरलं आणि तू त्यांना पाणी देतोस? मूर्ख कुठला? हे दे दे बॉटल इकडे दे. फेकून देतो बाहेर. भरताय रजिस्टर? तुमच्याकडे पेन आहे का?
नाही नसेल तर काही हरकत नाही, मी माझं पेन देतो तुम्हाला, हे घ्या आणि मनसोक्त लिहा. अगदी स्वतःचं पेन असल्यासारखं लिहा, पण रजिस्टर भरा. जांभळे साहेब, मी थोड्या वेळाने तिकडे येतो, तुमची सगळी प्रोसिजर पूर्ण करतो बरं का. मला थोडी जरा विश्रांती घेऊ द्याल का? नाही हो, असं मी तुमच्याकडून रजिस्टर नाही भरून घेतलं तर मालक चिडतील हो माझ्यावर. जांभळे साहेब, अशा परिस्थितीत यांच्याकडून रजिस्टर भरून घेतलं तर मालक नक्कीच चिडतील. हो हो. पण नक्की भराल ना रजिस्टर? बोलले ना ते. हो. ऍडव्हान्स मी सगळं करतो. बोलले ते करतील. प्लीज. नक्की. हो नक्की. या या. भरा हा, पण ते भरा, रजिस्टर भरा. साहेब, हो. आणि लक्षात ठेवा, काही लागलं तर आत्र. आराम करा. घेतलंच ना कसं सगळं सामान बरोबर? हो घेतलंय. आणि काही राहिलं असेल तर रामाश्रय किती दूर आहे, पटकन जाऊन आणि नाहीतर अण्णा पाठवतील ना कोणाबरोबर तरी. हेच आवडत नाही मला तुझंच काय, तुमच्या अख्ख्या पिढीचं. कशाची काळजी म्हणून नाही. आता सुद्धा काकू मागे लागल्या म्हणून मूर्ती मिळाली, नाहीतर केव्हा मिळाली असते देवजाण. इथून निघण्यापूर्वी देवापुढे दिवा लावला होतास ना तू? हो. आणि काहीतरी मागितलं असशीलच ना? बोला, आईला बोला. हा, आणि मी काही बोलले ना की चिडशील मग. अगाई तसं नाही, जे मागितलंयस ना ते लक्षात ठेव, नाहीतर नंतर तुलाच टेन्शन येतं. काय मागितलं होतं, आता काय होईल, आणि मग तुझ्या बरोबर आमचं बीपी आहे माझ्या लक्षात. मूर्ती सापडावी म्हणून देवापुढे दिवा लावला होता आणि त्याला साकडच घातलं होतं. म्हटलं बाबा रे सापड लवकर. फार काही नाही, 10 दिवस नंदादीप तेवत ठेवी एवढंच बोलले होते. आणि मी असं काही बोलले की ती गोष्ट होते हे पाहिलेत ना तुम्ही? हो, पण ते सगळं आमच्यावर येतं ना. म्हणजे आता 10 दिवस डोळ्यात तेल घालून त्या नंददीपातलं तेल चेक करत राहायचं ना आम्ही? अगं कर की मग, त्या निमित्तानं देवाचं दर्शन होत राहील. अहो, तो माणूस कोण आणि कुठला? नाही म्हणजे त्याची तब्येत एकदम खराब वाटत होती हो. डॉक्टरकडे जायचं सोडून रामाश्रयवर कशाला आला तो? म्हणजे कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय, पण सोनसरीतला वाटत नाहीये तो. काय माहित नाही, पण खूप दुःखी वाटत होता. दुःख इतकं की शब्दात व्यक्त करणं अवघड. आता हे दुःख सहन करण्याची ताकद कमावण्यासाठी जर तो इथं आलेला असेल तर तो अगदी योग्य ठिकाणी आलेला आहे. रामाश्रय, आप्पा साठ्यांचं रामाश्रय. मग काय हरकत नाही, पण मला ना भीती वाटते सोनसरीची. म्हणजे बाकी काही नाही, पण पूर्वीचं साध्या भोळ्या माणसांचं सोनसरी हे असं बाहेरच्यांच्या नादी लागून बदनाम नको व्हायला बाई. आई, तू खरंच नको काळजी करूस ग. कपिल आहेत ना तिकडे, तेव्हा ते बघतील काय करायचं ते. तू नको पडूस यार. हो ना, अप्पांसारखे अगदी साधे आहेत नाही ते? हो, पण जग बघितलंय त्यांनी. आपण विश्वास ठेवायला हवा त्यांच्यावर, हो ना? थँक्यू. आता कसं वाटतंय? परफेक्टली ऑल राईट. डॉक्टरांना बोलवायचं आहे? नाही, काहीच गरज नाही. नको. गुड. काही खायला मागवू का तुम्हाला? नको. रिसॉर्टच्या फॉर्मॅलिटीज राहिल्याच आहेत ना, तिकडे गेल्यावर सांगतो काहीतरी. ओके, पण काय झालं, काय होतं तुम्हाला? काही तब्येतीचा त्रास वगैरे आहे का? नो, नॉट एट ऑल. अरे बाय गॉड्स ग्रेस, तब्येतीचा कुठलाच प्रॉब्लेम नाही मला. रामाश्रयाचे मोदक हे खूप प्रसिद्ध आहे. दरवर्षी ऑर्डरींची लाट उसळते. यावर्षी पण उसळली आहे, पण यावर्षी सामानासाठीच पैसे नाहीयेत. कसे काय मोदक बनवणार?